नमस्कार मंडळी, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण 2 किलोच्या अचूक प्रमाणासह मुरंबा कसा करायचा ते पाहणार आहोत। खूप जबरदस्त असा मुरंबा लागतो आणि अगदी रसरशीत बनून तयार होतो। वर्ष 2 वर्ष आरामात टिकतो हा मुरंबा। तुम्ही वर्षभर हा एन्जॉय करू शकता। उपासाला पण हा मुरंबा चालतो आणि केशरमुळे बघू शकता कलर अफलातून असा कलर आलेला आहे, पाहू शकता। चला तर मंडळी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। 2 किलो इथे कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे आणि या कैऱ्या छान अशा कडक घ्यायच्या आहे, म्हणजे याचा मुरंबा खूप सुंदर होतो। आता हे 5 मिनिटं आपण पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत। 5 मिनिटे भिजवल्यानंतर आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। स्वच्छ धुवून घेतलेले आता कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे। एक एक करत छान अशा कोरड्या कैरी आहे पुसून घ्यायची। थोडा पण ओली नाही राहिली पाहिजे, या पद्धतीने आपण आता सगळ्या कैऱ्या अशा पुसून घ्यायच्या आहे। सगळ्या कैऱ्या इथं पुसून झालेल्या आहे। चाकूने हा देठ काढून घ्यायचा आहे आणि याची जी साल आहे ही साल आता काढून घ्यायची आहे। याच पद्धतीने आपण आता सगळ्या कैरींची अशी साल काढून घ्यायची आहे। कडक असल्यामुळे ही साल काढायला खूप सोपं जातं आणि प्रोसेस पटकन होऊन जाते। मग सगळ्या कैरींची साल अशी काढून घेतलेली आहे। आता हे किसून घ्यायचे आहे। ताट घेतले, किसणी घ्यायची आहे आणि जाड किसणीने ही कैरी किसून घ्यायची। बघू शकता या पद्धतीने या सगळ्या कैऱ्या अशा किसून घ्यायच्या। कैरी किसून झाली की एका पातेल्यामध्ये हा किस काढून घ्यायचा आहे। याच पद्धतीने आता सगळ्या कैऱ्या अशा किसून घ्यायच्या। सगळ्या कैऱ्या इथं किसून घेतलेल्या आहे। आता 2 पातेल्यांमध्ये हा अर्धा अर्धा किस करून घेणार आहोत। इथं 2 किलो कैऱ्या घेतलेल्या आहे आणि 2 किलो याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत। साखर टाकून घेतलेली आहे। आता छान असं एकजीव करून घ्यायचंय, मस्तपैकी असं मिक्स करून घेणार आहोत। छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि रात्रभर मुरू द्यायचंय। रात्रभर हा कैरीचा किस छान मुरला गेलेला आहे। आता इथे कलरसाठी आपण केशर घेणार आहोत। थोडं केशर टाकायचं, याने कलर खूप छान येतो या मुरंब्याला। आणि थोडी वेलची घेतली आहे, ही आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडी साखर टाकून आणि साखर टाकल्याने ही वेलची छान अशी बारीक होऊन जाते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायची आहे। आता हे पण या मुरंब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, छान मिक्स करायचं आहे आणि मस्त असं शिजून घेणार आहोत। पाहू शकता काय सुंदर कलर आलेला आहे। अधूनमधून असं मिक्स करत हा मुरंबा छान असा शिजून घ्यायचा आहे। खायला खूप टेस्टी लागतो। केशरमुळे रंग छान येतो आणि वेलची टाकलेली आहे त्याच्यामुळे खूप सुंदर असा मुरंबा बनून तयार होतो। मस्त असा कलर बदललेला आहे। असा हा जो किस आहे छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे, याचा अर्थ आपला मुरंबा खूप छान झालेला आहे। गॅस बंद करायचा आहे, मस्त असा थंड करून घ्यायचा आहे।
बघू शकतात रात्रभर इथं छान असं गार करून घेतलेला आहे हा मुरंबा. खूप मस्त झालेला आहे आणि केशरमुळे प्रचंड छान असा कलर आलेला आहे. आता आपण हा काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे. पाहू शकता असा किती सुंदर आणि असा रसरशीत हा मुरंबा झालेला आहे. हे 2-3 वर्ष आरामात टिकतो, अजिबात खराब होत नाही या पद्धतीने केल्यानंतर. जबरदस्त कलर असा आलेला आहे आणि खूप रसरशीत असा मुरंबा झालेला आहे. तर मंडळी, तुम्ही पण ह्या पद्धतीने मुरंबा नक्की करून बघा. 1-2 वर्ष आरामात टिकतो हा मुरंबा. खायला पण खूप चविष्ट असा लागतो. तुम्ही उपवासामध्ये पण हा मुरंबा खाऊ शकता. अफलातून असा लागतो. तर मंडळी, तुम्ही पण एक वेळा नक्की हा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.